प्रारंभिक बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। चर्चा हो रही है, चर्चा बिल्कुल हो रही है महायुति ग्रामीण धमाका बिग बैश की। जिस तरह से रोचक मुकाबले हो रहे हैं, पैसा वसूल मैचेस हो रहे हैं, तो उसकी चर्चा हो रही है। और उसके साथ मिशन 1 मिलियन जिसके बारे में कुणाल दाते ने आपको डिटेल बताया है। गूगल फॉर्म जो है बहुत इंटरेस्टिंग है। मैच रिपोर्ट की बात करें तो सचिन जी है, वो बिल्कुल इस वक्त पूरा फोकस उनका है। मजा आएगा, बिल्कुल मजा आएगा। टूर्नामेंट में पहला जो मुकाबला हुआ रोचक दिलचस्प रहा है। इससे क्या होगा, रोशन एक बार फिर उम्मीदें और बढ़ने वाले, दर्शक भी बढ़ेंगे, ऑनलाइन भी बढ़ेंगे और इस खूबसूरत ग्राउंड पर भी बिल्कुल बहुत सारे दर्शक बढ़ेंगे। ये हमारे सारे मेहमान हैं महायुति ग्रामीण धमाका बिग बैश का लुत्फ उठाते हुए। जाऊया मॅचच्या दिशेने। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय सामना सुरू करण्यासाठी। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नमित पाटील आणि मोनिल पाटील आहे, सोबत तर मोनिल पटेल आहे। पहिला बॉल वाईड लाईन यॉर्कर, अप्रतिम चेंडू तिकडे पाहायला मिळाला। प्रशांतजी, आज ही स्पर्धा अगदीच प्रेक्षकांची मनं जिंकते। हजारोंच्या संख्येने प्रेक्षक आज मैदानावरही गर्दी करतात आणि बरेच प्रेक्षक जे आहेत ते 70 लाईव्ह वरती सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक आहेत। त्या सर्व प्रेक्षकांचं मोस्ट वेलकम। या वेळेला मात्र बॅटचे आउटसाइड एज घेतोय पॉइंट मध्ये फिल्डर आणि पहिला धक्का आदी मडके बॉलिंग मार्क वरतून स्ट्राइक करताना नमित पाटीलची विकेट इकडे आपण आलेली पाहिली। बॅटची आउटसाइड एज घेतली, पॉइंटचा फिल्डर बॉल खाली येतोय, पकडतो झेल आणि समाप्त होतोय नमित पाटीलचा खेळ। दरम्यानच्या विकेट नंतर मात्र नक्कीच या स्पर्धेची चर्चा होईल आणि बरेच मान्यवर, अगदी आपण जर पाहिलं तर मान्यवरांची मोठी मांदियाळी या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। काही क्षणातच या ठिकाणी मात्र सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होईल। दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने। पहिला विकेट अगदी शून्याचा चष्मा घालून नमित पाटील मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलेला असताना आदिनाथ मडकेला मात्र विकेट मिळते। पहिली सफलता, एक चांगली सुरुवात, एक ग्रेट स्टार्ट पाहायला मिळतोय। एका बाजूला आपण जर पाहिलं तर CR पाटील तुर्बे आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी आदिब द्वारा और विकेट प्राप्त किया, तो कॉन्फिडेंस इनका बिल्कुल बढ़ने वाला। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी और फुटवर्क नहीं था, गेंद के करीब नहीं थे, आंखों के नीचे नहीं खेल पाए, इसलिए पॉइंट पर बहुत ही अच्छा कैच लपा गया और आदि ने पहली सफलता अपनी टीम के लिए प्राप्त की है। आदिने स्ट्राइक तर केली आहे, चांगला स्टार्ट तर दिलाय। आता समोर मात्र एक मोठं चॅलेंज आहे पंकज पाटील। या वेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनचा फिल्डर मिसफील्ड करतोय, बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा, चौकार। रोशन, मैं हमेशा कहता हूं कि गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। अभी क्या कहेंगे, फील्डर ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। आगे गेंद थी, हवा में थी, यहाँ खिलाड़ी मौजूद था, जजमेंट अच्छा नहीं था, गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए। चौके के साथ बहुत ही अच्छा आगाज पंकज पाटील द्वारा। चला आता वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलं पंकज पाटीलने मैदानाच्या आतमध्ये आल्यावर। मोठं चॅलेंज असेल, विकेट तर आली आहे, परंतु समोर मात्र पंकज पाटील सारखा फलंदाज ज्याच्या बॅटमधून नुकताच एक चौकार आलाय। पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर पॉइंटच्या दिशेला, फिल्डर मात्र दायराच्या आतमध्ये आहे, डीप पॉइंट कडे चाललाय बॉल आणि निघून जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर। आणखीन 4 धावा, आणखीन एक 70-70 चौकार। डगआउट में बिल्कुल आप देख सकते हैं तालियां बज रही है, इसका मतलब बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। पॉइंट और कवर के बीच का फासला चीरती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। 2 अच्छे स्ट्रोक, एक आपने फ्रंट फुट पर खेला था मिड ऑन क्षेत्र में और बॉडी लाइन की तरफ, लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ गेंद चली गई और पॉइंट और कवर के बीच का फासला आपने एक बार फिर बहुत बढ़िया तरीके से भेद लिया था और 4 रन जीत के। कॉन्फिडेंस बल्लेबाज पंकज का बढ़ने वाला है। बिल्कुल, या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर डाऊन द लेग साइड आहे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून। आपले दोन्ही हात पंचांनी पसरवलेत, अगदी मागे फिरून आम्हाला कळवलंय येस इट्स अ व्हाईट बॉल, त्यामुळे अतिरिक्त धाव्यांची भर पडेल धावफलकावरती आणि स्कोर मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 1 गडी बाद 9 धावांवरती। काफी लेग स्टंप के बाहर गेंद थी और व्हाईट बॉल का इशारा अंपायर ने किया। वेळेला फिल्डर आहे, परंतु फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देत आणखीन एक बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4। येतोय आणखीन एक महायुति ग्रामीण धमाका बिग बैश चौकार। लगा तो 6, लगा तो चौका,
और इस बार देखिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका, मिड ऑफ के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी 4 रनों के लिए। नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा। लगातार बैक टू बैक 3 चौके बल्लेबाज पंकज पाटील के बल्ले से। मगाच्याही मॅच मध्ये आपण जसं पाहिलं तर पाटलांचा दरारा राहिलाय नेहमीच या मैदानावरती। जसं आपण ऋतिक पाटीलला पाहिलं, 5 निर्भव चेंडू त्यांना हाताळले, परंतु शेवटचा बॉल कमनशिबी राहिला। पुन्हा एकदा मात्र एक स्लोअर वन डिलिव्हरी, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय। त्रिफळ उद्ध्वस्त, यू मिस अँड आय डेफिनेटली हिट असा मात्र इशारा दिलाय। शेवटच्या बॉलवर आदिनाथला मिळते आणखीन एक सफलता, आणखीन एक मोठा हादरा लागतोय। मोठी सफलता CR पाटील तुर्बे संघाला श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना 13 धावांवर पुढचा दरवाजा बंद केला आणि मागच्या दारानं चोरी केली असंच म्हणावं लागेल। आदिनाथने थोडासा क्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे यष्ट्या खुल्या सोडल्या होत्या आणि मधल्या यष्टीचा वेध घेणारा हा आदिनाथचा चेंडू, विकेटचं पतन। अगदी मधली यष्टी वाकवली आहे आणि मोठी सफलता मिळवली आदिनाथने। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, दुसरी विकेट आली या ओव्हर मधून आणि 13 धावा धावफलकावरती। चौकारांची तिकडी मात्र पूर्ण केली होती, चौकारांचा चौकार मात्र पूर्ण करू दिलेला नाहीये आदिनाथने। अशा पद्धतीचं मात्र हे पहिलं षटक आपण समाप्त झालेलं पाहिलं। आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकता हिंदीतून प्रशांत आदवडे यांचा। रोशन, जिस तरह से मुकाबला, इस मुकाबले में 3 चौके आए थे, उसके बाद में आपने देखा कि विकेट मिला है, आदि को विकेट मिला। पहला ओवर जो था इवेंटफुल रहा, विकेट आए, चौके आए, मिसफील्ड हुआ, बहुत सारी एक बार फिर चीजें। और पंकज पाटिल ने बहुत ही बेहतरीन बल्ले, मिड ऑन के ऊपर से खेलना चाहते थे, उस वक्त थोड़ा आगे गेंद थी, मिड ऑफ के ऊपर से बहुत ही अच्छा स्ट्रोक खेल दिया, पॉइंट और कवर के बीच से एक बहुत ही शानदार स्ट्रोक था पंकज का। तो स्टार्ट अच्छा था लेकिन वो बड़ी पारी नहीं है, विकेट प्राप्त किया गेंदबाज आदि ने। या वेळेला मात्र ओमकारचा हा पहिला चेंडू ऑन साइडला आणि या वेळेला ओव्हर थ्रो होतोय, बॅकअप साठी फिल्डर आहे, एक सिंगल रन मात्र मागील बॉलवर येते। धावफलक एक घर पुढे सरकत आहेत, 14/2। CR पाटील फाउंडेशन तुर्बेचा संघ आहे, नवी मुंबई, आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी। मॅच नंबर 2 आपण आजच्या रात्रीतली पाहतोय। महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 काही क्षणातच सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचं सुद्धा व्यासपीठावरती शुभागमन होईल। दरम्यान जाऊया पुढील बॉलकडे। राउंड स्टंप्स या वेळेला मात्र मिडॉनला पार करतोय का, परंतु या वेळेला फटका फसतोय, मिस टाइम होतोय आणि मिडॉनच्या फिल्डरच्या हातामध्ये जाऊन बसतोय। विकेटचं होईल पतन, आणखीन एक विकेट गमावली आहे CR पाटील फाउंडेशन तुर्बे संघाने। विकेट गिरने का सिलसिला जारी है। फिलहाल आप देख सकते हैं इस गेंद को जब खेला गया तो थोड़ी दुविधा थी, आशंका थी। विकेट प्राप्त करने के लिए सामने वाले के मन में आशंका के बीज बोना बहुत जरूरी। फुटवर्क नहीं था, फुटवर्क भी नहीं था, उसका फायदा बिल्कुल गेंदबाज को मिला। और मैदान पर एक बहुत ही शानदार कैच, आतिश ने कैच लपका और बहुत बड़ी सफलता। 3 विकेट बहुत ही महत्वपूर्ण है। स्टार्ट जब आपको अच्छा मिला है तो उसके बाद में स्ट्राइक रोटेट करना भी जरूरी। एक्शन रिप्ले देखें, ये शॉट जो था आपने अवे फ्रॉम द बॉडी खेला था, शरीर से दूर खेला था, आसान कैच आतिश के लिए और बहुत बड़ी सफलता गेंदबाज को मिलती भी। एक्शन रिप्ले आपण पाहिला, नुकतीच विकेट आली होती रवी मात्रेची। न्यू बॅटर येतोय भूषण गोळे, मॅन फ्रॉम सातारा, आयकॉन खेळाडू म्हणून आज वर्णी लागली या स्पर्धेदरम्यान। ग्रामीण क्रिकेटचा एक महामंच आपण पाहतोय, महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 चौथा दिवस, दुसरी मॅच। या वेळेला मात्र एक स्लोअर वन फ्लाइटेड डिलिव्हरी आणि अपीलला उचलून धरलंय पंचांनी। आणखीन एक धक्का लागतोय, आल्या पावली माघारी परतेल का भूषण गोळे, का आपला DRS या वेळेला ते वापरतील? परंतु लेग बिफोर विकेट साठी DRS नाहीये आणि पंचांचा निर्णय येस, बॅटर आउट, भूषण गोळे बॅक टू द पवेलियन। रोशिद, पिछले मैच में आपने देखा था कि 4 वो फुल टॉस गेंदें थी, उसका फायदा बल्लेबाज नहीं उठा पाए। अभी आप देख सकते हैं ये भी फुल टॉस गेंद थी, इसका फायदा भूषण गोले नहीं उठा पाए और ज्यादा क्रीज के अंदर चले गए थे, क्रीज के गहराई में चले गए थे। एक्शन रिप्ले 70-70 के ऊपर आपको दिखाया जाएगा क्या हुआ था मैदान के अंदर। फुल टॉस गेंद थी, ओहो मौका था, स्वीप करना चाहते थे, सेलिब्रेशन करने का मौका गेंदबाज ओंकार को जरूर मिल रहा है। खुशी का कोई ठिकाना नहीं, आइकॉन खिलाड़ी को आउट किया गया और उसके बाद में देखिए चेहरे पर मुस्कुराहट है। ये सारे हाव भाव जो है ना 70-70 के कैमरामैन बिल्कुल आपको दिखा रहे हैं।
बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और रोशन विकेट गिरने का सिलसिला जारी है। दृश्य अद्भुत दृश्य है, ये खूबसूरत ग्राउंड और ड्रोन व्यू 70-70 द्वारा आपको दिखाया जा रहा है, बहुत ही शानदार। क्या एक बार फिर मजा, विहंगम दृश्य इस वक्त आपके स्क्रीन पर 70-70 द्वारा। बिलकुल, आणि ऑन हॅट्रिक आहे आता मात्र ओमकार, मोठी विकेट आहे त्यामुळे मोठं सेलिब्रेशन त्या ठिकाणी त्याने केलं आणि नक्कीच ते सेलिब्रेशन गरजेचंही होतं। ओमकार पुढील बॉल साठी तयार आहे। फलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर अजित चव्हाण आलाय मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर हाताळलाय, खोदून काढलं मात्र चेंडूला, शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल जातो तोपर्यंत एक धाव तिकडे दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केली आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ पाहायला मिळाला यावेळेला दोन फलंदाजांमधला। एकेरी धावेनं मात्र कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडलाय, कारण हॅट्रिक चेंडू होता त्यामुळे सर्व प्रेक्षकांच्या नजरा या बॉलकडे होत्या की ओमकार इथे मात्र आपल्या विकेटची हॅट्रिक पूर्ण करू शकेल का, परंतु ती हॅट्रिक खुपते आहे ओमकारची। यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल होता, मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे, इथे मात्र धाव मिळणार नाही, सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विसावेल हा चेंडू। आणि या ओव्हर मधला आता मात्र अंतिम चेंडू शिल्लक राहिलाय। हलकासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, तसं बघायला गेलं तर ऑफ ब्रेक होता, परंतु डावकर बॅटर समोर आहे। निर्धाव चेंडून सांगता होते, दोन चेंडूत आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या। यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह, सिंगलची संधी आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकलेले नाहीये तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि ओव्हर नंबर 2 ची होते सांगता। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र आपण धावसंख्या जर पाहिली तर 16, 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकातून 13 धावा आणि दुसऱ्या षटकातून 3। बहुत ही शानदार गेंदबाजी रही है ओमकार द्वारा। इस ओवर में शिकार भी आपने किया, 10 मिनट और 50 सेकंड का समय आपका चला गया, इसके ऊपर भी आपकी निगाह होनी चाहिए। मनीष माहुलकर और प्रीतम बारी, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन, और यहाँ देखिए ये बहुत बढ़िया फील्डिंग और सुंदर फील्डिंग अपने फॉलोथ्रू में ओमकार द्वारा। टेप बॉल का इस्तेमाल मैदान के अंदर तीसरा ओवर या चौथा ओवर आप एक बार फिर वो टेप बॉल हो सकता है, आप एक बार भी चयन कर सकते हैं और मोमेंटम आपके पास है। तो पहले 2 ओवर की जो कहानी थी जिसमें ओमकार के पास मौका था कीर्तिमान रचने का, मनीष माहुलकर ने हैट्रिक पूरी की है और प्रीतम बारी ने लगातार 4 झटके दिए, वो डबल हैट्रिक, और मनीष माहुलकर ने भी 4 विकेट झटकाए। तो मौका था ओमकार के पास, आखिरी गेंद पर उनको विकेट नहीं मिला, लेकिन बहुत ही अच्छा ओवर था, सफल ओवर था, शानदार गेंदबाजी उन्होंने की है। बिलकुल, आणि आता मात्र गोलंदाजीसाठी मात्र पाचारण केलं जाते मनीष लहाणेला। टेप बॉल हाताळेल, फुल कव्हर टेप बॉल, थोडीशी वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्पर्धा दरवर्षी काही ना काहीतरी नवीन घेऊन येतच असते, त्यामुळे त्यात काही आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट नाहीये। पूरे इंडिया में जितने बिग बैश होते हैं ना कुछ तो नया होता है, अलग होता है, और जैसे एक बार फिर उसके ऊपर हम चर्चा करेंगे। लेकिन आज टेप बॉल का इस्तेमाल हो रहा है जिस तरह से पिछले 3 दिन में हुआ, लेकिन इस बार जब आप बतौर गेंदबाजी कर रहे हैं, टेप बॉल का इस्तेमाल कर रहे हैं, पहली बार आपको मौका मिल रहा है, थोड़ी एक्साइटमेंट होगी और थोड़ा खिलाड़ी नर्वस भी हो सकते हैं। बिलकुल, काय पाहायला मिळणार या टेप बॉल ओव्हर मध्ये? गोलंदाजीसाठी मात्र मनीष लहाणे आलाय, आता मात्र काहीतरी वेगळं अपेक्षित आहे। आपण या बॉलच्या माध्यमातून बऱ्याचदा बनाना स्विंग पाहिलाय, त्यामुळे फलंदाजांनाही तितकंच दडपण असेल की या ओव्हर मध्ये आपण कसं खेळायचं, त्या विचारात मात्र फलंदाज सुद्धा असतील। जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा। स्कोर फिलहाल 16 रन 4 विकेट के नुकसान पर। मनीष अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार है और बिल्कुल समय जो है ना वो रुकने वाला नहीं है, बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है। घड़ी के ऊपर भी आपकी निगाह होना बहुत जरूरी। पहिला बॉल या वेळेला मात्र थोडासा शॉर्ट पिच होता, परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, अगदी फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर हाताळलेला हा पहिला बॉल इथे पाहायला मिळतोय। अपेक्षित करत होते एखादा चांगला स्विंग होईल बॉल, परंतु स्विंग होत नाहीये हवा तसा, त्यामुळे पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय। अतिरिक्त धावेनं धावसंख्या पुढे सरकते, धावफलकावरती 17 धावा असतील। रोशन काफी ऑफ स्टंप के बाहर दिशाएं गेंद थी, कंट्रोल नहीं था गेंदबाज का, इसलिए व्हाइट बॉल का इशारा किया गया। इस गेंद को इस्तेमाल करना, सही इलाके में गेंदबाजी करना वो भी कला है। बिलकुल, या वेळेला सुद्धा बॉलला आपटण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र जो मागील बॉलवर तो स्विंग अपेक्षित करत होता तो स्विंग मात्र या बॉलला मिळतोय। अगदी थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि थोडासा आपटलेला बॉल जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूने मात्र आता इथे सांगता होईल पहिल्या चेंडूची, परंतु अगोदर अतिरिक्त धाव सुद्धा आली आहे, त्यामुळे एक्स्ट्राने धावसंख्या 17 वर आहे। तर फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आपण पाहिले ते 4।
मोनिल पटेल या वेळेला बॅटची आउटसाइड एज, बॅटची घेतली एक कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. आणखीन एका विकेटचं पतन, मोनिल पटेल बाद. बहुत ही शानदार गेंदबाजी, गणेश ने बहुत अच्छा कैच लपका विकेट के पीछे. देखिए एक बार फिर आइकॉन खिलाड़ी बहुत निराश रहेंगे, बैक टू द पेवेलियन जा रहे हैं. इसकी वजह देखिए, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ला घूमा लेकिन मैदान नहीं झूमा. बाहरी किनारा, गणेश का सहारा, बल्लेबाज मोनिल बैक टू द पेवेलियन. सफलता मिली, खुशी का कोई ठिकाना नहीं है. विकेट गिरने का सिलसिला जारी है. विकेट्स आर फॉलिंग इन अ रेगुलर इंटरवल. दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड. एंड नाउ नीड अ पार्टनरशिप. फैंटास्टिक बॉलिंग बाय मनीष, ओंकार एंड आदि. नक्कीच पार्टनरशिपची गरज आहे, भागीदारी गरजेची आहे. कुठेतरी विकेट वाचवून क्रिकेट खेळणं आता महत्वाचं समजावं लागेल. तसं बघायला गेलं तर ह्या सामन्यात आता मात्र थोडंसं पारड जड होताना दिसतंय. या सामन्यावर पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी. रोशन, आणखीन एक महत्वाची चर्चा याच दरम्यान आपण बघितलं तर अगदी काही क्षणामध्येच लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचं देखील शुभागमन या मंचावरती होणार आहे. स्पर्धा प्रतिष्ठेची आहे, स्पर्धा लाख मोलाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. बिग बॅश ही स्पर्धा तिथे धमाके होत आहेत, उत्कंठ शिगेला पोहोचले प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय. त्यामुळे आता आजचा दिवस आपण बघितला तर ऑनलाईन देखील प्रेक्षक जे आहेत त्यांची संख्या सातत्यानं वाढत असताना, परंतु उत्सुकता एका बाजूला असेल, आपल्या सर्वांचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचं देखील अगदी काही क्षणात आगमन या मंचावरती होणार आहे. दुसरा चेंडू पूर्ण झालेला पाहिला, मोनिल पटेलची विकेट. आणखीन एक मोठा हादरा लागतोय या वेळेला CR पाटील फाउंडेशन तुर्बे टीमला. तर त्यांच्या विरोधात शहापूर तालुक्यातून आलेला संघ श्रीराम फाउंडेशन गोठेगर बी एक चांगली पकड मजबूत करताना. नेक्स्ट बॉल साठी मनीष लहाने अप टू द मार्क. समोर भूषण पाटील आलाय फलंदाजीसाठी, परंतु त्याच्यासाठी सुद्धा ऑफ स्टंपच्या अगदी फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू हाताळलेला होता मनीष लहानेने. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. आणखीन एक अतिरिक्त धाव येते स्कोर कार्ड वरती. पंच मात्र मागे फिरतायत आणि आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. धावफलक एक घर पुढे सरकतंय, धावफलकावरती 18 धावा. पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न, या वेळेला मात्र थोडासा बाउन्स मिळतोय या चेंडूला आणि थोडीशी स्विंग मिळते. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल भूषण पाटील साठी मनीष लहानेचा. बहुत बढ़िया गेंदबाजी करे, टप्पा खाने के बाद उछाल जरूर मिल रहा है. इस गेंद की खासियत है टप्पा खाते उछाल मिला और गति जो परेशान कर रहे हैं भूषण पाटिल को. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं. टैप बॉल का सही इस्तेमाल करते हुए गेंदबाज मनीष लहाने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा मात्र बॉल जाईल विकेट कीपरच्या हातामध्ये. हा सिलसिला जारी राहील आणि एक अनइव्हन बाउन्सर आपण जर पाहिला तर या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये काही वेळेला बॉल खाली राहिलेला आपण पाहिला आणि या वेळेला मात्र जो बाउन्स आहे तो बाउन्स इथे मात्र जो अपेक्षित आहे तो मिळतोय सुद्धा. एक और चीज मैं आपको बताना चाहूंगा, कंतों का बहुत अच्छा इस्तेमाल, पटकी भी गेंद, टप्पा खाने के बाद उछाल मिला, गति का बहुत अच्छा फायदा उठाते हुए सुंदर गेंदबाजी, अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. कप्तान ने आपके ऊपर विश्वास जताया है, उस विश्वास पर खरे उतरते हुए गेंदबाज मनीष लहाने. बिलकुल लाईन आणि लेंथ वरती खूप चांगला कंट्रोल आहे, एक नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळते. अगदी ऑफस्टंप पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, कारण समोर त्यांनाही ठाऊक आहे की भूषण पाटील सारखा फलंदाज आहे, त्यांच्या जर बॅटच्या रडारमध्ये बॉल आपण टाकला तर तो काही मैदानामध्ये राहणार नाही. जी हाँ, बिल्कुल सही कहा. और गेंद को देखिए 4 मीटर और 8 मीटर या 6-7 मीटर में बहुत बढ़िया गेंदबाजी रही है अभी तक मनीष लहाने की. आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. पुन्हा एकदा मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल या वेळेला कट केलाय डीप थर्ड मॅन कडे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी फंबल होतोय, मिसफील्ड होतोय का पाहूया काय घडतंय या बॉलवर. अडवलाय बॉल, आत ढकललं चेंडूला. तोपर्यंत मात्र फलंदाजांच्या माध्यमातून धावफलकात 2 धावांची भर पाडली आहे आणि अशा पद्धतीने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि या 2 धावांसोबत 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 गडी बाद 20 धावा. थोडासा संघर्ष आहे, बघूया काय घडतंय येणाऱ्या ओव्हर्स मध्ये. आमच्यासोबत सन्मान आपण इथे करणार आहोत. विजय भगत साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मच्छिंद्र मात्र यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण विजय भगत साहेबांना सन्मानित करावं.
ॲडव्होकेट समीर बागराव यांचा देखील आता इथे सन्मान केला जाईल. कैलास पाटील यांना विनंती करतो ॲडव्होकेट समीरजींचा सन्मान आपण करावा. यानंतर शीतल पाटील आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. सुहास मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. यानंतर भालचंद्र पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. विजय मात्रे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. भालचंद्र पाटील. भालचंद्र पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल विजय मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर जे के मात्रे साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. महेश पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. जे के मात्रे साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. बाकी सन्मान या ओव्हर नंतर करूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जे के मात्रे साहेबांना सर्वप्रथम आता इथे सन्मान करूया. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू कुणालजी. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. आधी मडकेला मात्र पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये संधी दिली गेली आहे गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवर 1 धाव खर्च करतोय. चांगली सुरुवात तिकडे मात्र आपण जर पाहिलात तर अजित आहे एका बाजूला 2 चेंडूत 2 धावांवरती, तर दुसऱ्या बाजूने भूषण पाटील 4 चेंडूत 2 धावांवरती बॅटिंग करत असताना एक चांगली ओव्हर अपेक्षित आहे, कारण मोठ्या ओव्हरची गरज आहे कुठेतरी. इथे आपण जर पाहिलं तर CR पाटील फाउंडेशन तुर्भे संघाला, आणि आपण जसं भिवंडी आलोय तर मग गोरसईचं यावर वर्चस्व या गुवंडी आणि भिवंडी तालुक्यावरती आपण जर पाहिलं तर. तसंच बघायला गेलं तर शहापूर मधला जो गोटेकरचा संघ आहे ना, त्याच तोडीचा संघ आहे. म्हणून ही मॅच सुद्धा एक अपेक्षित प्रेक्षकांनाही आहे की चांगली होईल. कट पाहायला मिळतोय या वेळेला मात्र डीप थर्ड मॅन कडे बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल रन येते अगदी सहजतेनं. धावसंख्या पुढे सरकते ती 22 धावांवरती. तर चर्चा आपण करत होतो गोटेकर बी या संघाची. भिवंडीतील गोरसई बी हा संघ ज्या ताकदीनिशी आपल्याला या भिवंडीवरती अधिराज्य गाजवताना दिसतो ना, तसाच शहापूर तालुक्यामध्ये गोटेकर बी हा संघ आपल्याला त्याच ताकदीनं आपलं अधिराज्य गाजवताना दिसतो. यावेळेला फुलरलेनचा बॉल होता आडव्या बॅटने, मात्र ओव्हर दी अंपायर झेड बॉल चाललाय लॉंग ऑन कडे आणि थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी, परंतु एकाच धाब्यावर समाधानी राहतील फलंदाज. क्रिकेटमध्ये काही चेंडूंची वाट पाहावी लागते तर काही चेंडूंची वाट लावावी लागते, असं हे क्रिकेटचं अनोखं समीकरण आहे. 23 वर 5 विकेट्स गमावलेत. मोठी गोष्ट ही आहे की फलंदाजांना बाद करण्यामध्ये सुरुवातीलाच गोलंदाजांना यश मिळाले, त्यामुळे थोडंसं दडपणामध्ये थोडंसं प्रेशरमध्ये आहेत. आणखीन एक स्लोअर वन डिलिव्हरी. यावेळेला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन बघायला मिळतंय. चेंज ऑफ पेस ही विविधता गरजेची आहे गोलंदाजाकडे. तसं बघायला गेलं तर क्रिकेटमध्ये एकाच पद्धतीचे तुम्ही 6 चेंडू हाताळू शकणार नाहीत, त्यामुळे गोलंदाजांनी जर वेगवेगळे 6 चेंडू हाताळले तर कुठेतरी फलंदाजाला विचारात टाकता येतं, थोडंसं विचार करायला भाग पाडता येतं. यावेळेला पायावर मारा करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मात्र धावा येत आहेत आणि रन कंप्लीट होते. एकेरी धावा का असेना. या एकेरी धावेनं मात्र धावफलक भले का एकेरी धाव असेना, परंतु ती धावही तितकीच महत्वाची आहे. कारण स्कोर जसं बघायला गेलं तर तितक्या चांगल्या स्थितीमध्ये नाही म्हणता येणार, कारण चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक आहे फक्त 24. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल या वेळेला हवेत आहे. क्षेत्ररक्षक बरेच लांब आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर करतील का? चांगला प्रयत्न, ग्रेट एफर्ट्स, परंतु झेल आता त्यांनी सेटलाय, धरणीला दान केलाय. बहुत ही बढ़िया गेंदबाजी आदि द्वारा रही है. 2 ओवर का स्पेल, 18 रन, 2 विकेट उन्होंने प्राप्त किए. सफल गेंदबाज है. शॉट पे गेंद थी, बैकफुट जाके गेंद कॉन्सेट पर पूल करना चाहते थे, ज्यादा ऊपर गेंद चली गई, बहुत खड़ी होती भी ऊपर चली गई और इस बार कैटल पकड़ने का प्रयास किया गया. तेजी के साथ आए थे, बहुत तेजी के साथ मिड विकेट से खिलाड़ी. समय मैं आपको बताऊंगा 21 मिनट और बिल्कुल 50 सेकंड का समय आपका हो गया है. 4 ओवर का खेल, 25-5 विकेट के नुकसान पर रोशन भूषण के ऊपर दारोमदार रहेगा. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, काबिलियत उनके पास. 7 गेंद में 4 और सफल कप्तान माने जाते हैं.
टीम के कप्तान हैं, उनको कंट्रीब्यूशन देने की जरूरत है। जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन। यहाँ से बहुत इंपॉर्टेंट है, भूषण के साथ अजीत एक अच्छी साझेदारी बनाए, अजीत चौहान और भूषण पाटिल, एक साझेदारी की जरूरत है। 5 बल्लेबाज जो है ना डगआउट में आराम फरमा रहे हैं, अच्छा कंट्रीब्यूशन नहीं था उनका, रेगुलर इंटरवल में विकेट गिरते गए और उसके कारण अब दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर। श्री राम फाउंडेशन गोटीकर बी और CR पाटिल फाउंडेशन तुर्बे के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला। वाशी इंडियन धारावे और मौलिक 11 बड़ोली के बीच जो मुकाबला हुआ बिल्कुल पैसा वसूल मुकाबला था। और उसके साथ अन्नन प्रीमियर लीग गल्फ एडिशन सीजन 4 18 तारीख को होगा आगाज, 23 फरवरी को होगा ग्रैंड फिनाले। द थ्रिल इज अबाउट टू अनफोल्ड फ्रॉम फरवरी। देखिए एक बार फिर ये मुकाबला, बहुत ही शानदार खेल और उसके साथ एक बड़ा टूर्नामेंट भी आ रहा है। हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी और रनिंग कैच लेने का प्रयास, कामयाबी नहीं मिली तो अन्नन प्रीमियर लीग का बिल्कुल बच गया है। इस बार आप देख रहे बहुत ही बड़ा टूर्नामेंट महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2025 रोशन स्टार्ट अच्छा हुआ ओंकार का। बिलकुल प्रयत्न चांगला केला, एफर्ट्स लावले तिकडे क्षेत्ररक्षकाने सुद्धा असं कुठेतरी गाफिलता नाही दाखवली, तिकडे मात्र पूर्ण प्रयत्न केले, आपला 100% देण्याचा प्रयत्न केला परंतु असफल। 5वां ओवर प्रगति पर, इसको 26 विकेट के नुकसान पर ओंकार गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर पर बल्लेबाज भूषण पाटिल 4 पर बल्लेबाजी करते हुए 7 गेंदों का सामना किया। इस मुकाबले में रनों के लिए जूझना पड़ रहा है, संघर्ष से बिल्कुल बीच मैदान पर। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया है, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और हमेशा की तरह विकेट कीपर है सतर्क, सावधान और अपोनेंट टीम का हुआ नुकसान। शुभम आउटस्टँडिंग विकेट कीपिंग। भूषण पाटीलची विकेट आली आहे, मोठा झटका लागतोय, अगदी निराशाजनक फटका तिकडे खेळल्यानंतर स्वतःवरच नाराज आहेत भूषण पाटील। विकेट टाकायची नव्हती, संघाला गरज आहे धावांची परंतु फटक्यामध्ये दम नाहीये, माघारी परतावा लागेल भूषण पाटीलला। ये जो स्ट्रोक खेला गया ना तब आप देख सकते हैं जल्दी बॉडी का बैलेंस जो इनका था तो पीछे चला गया था, बॉडी वेट अच्छा नहीं था, बॉडी का शरीर का संतुलन अच्छा नहीं था। महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2025 वरुण पाटील फाउंडेशनचं अत्यंत सुंदर असं आयोजन, अप्रतिम अशा प्रकारची स्पर्धा, त्याचबरोबर अगदी थोड्याच वेळात लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचं शुभागमन या भव्य दिव्य मंचावरती होणार आहे आणि आपण त्यांची प्रतीक्षा करते अगदी चातक पक्षाप्रमाणे। 70 भरती आपण हा क्रिकेटचा महासंग्राम पाहत है। 26 रन 6 विकेट के नुकसान पर ओवर 5वां प्रगति पर है। ओंकार बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे, नबीतुल्य गेंदबाजी कर रहे, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक रहा है। रोशन क्या कहना है, अभी तक इनका स्पेल कमाल का रहा है? बिलकुल आतापर्यंत तरी खूप चांगली गोलंदाजी, 3 विकेट्स त्याने पटकावलेत आणि अशाच पद्धतीने जर विकेट पटकावते लागले तर मला वाटतं 40 ते 45 मध्ये डाव आटपेल असं दिसून येत है। इस बार बहुत बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गति परिवर्तन किया गया था, थोड़ा लेट के लिए गेंद को स्टीयर किया गया, गली पर फील्ड होती हुई गेंद सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता। रन संख्या फिलहाल 27 रन 6 विकेट के नुकसान पर। बिलकुल आपण जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये काय जबरदस्त व्हेरिएशन इकडे पाहायला मिळालं, फलंदाजाला कुठेतरी थोडंसं विचारात पाडलं, एकेरी धाव मात्र नक्कीच तिकडे मिळवली गेली। अपने बॉडी मार पर गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद, उसके ऊपर प्रहार, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है गेंद के नीचे और मैंने 5वीं वो फुल टॉस गेंद देखे उसमें विकेट आया। 3-4 ऐसी गेंदें थे जिसमें एक बार फिर रन नहीं आए, लेकिन 2 गेंदों पर बहुत ही महत्वपूर्ण सफलता, फुल टॉस गेंद का फायदा नहीं उठा पाए। एक्शन रिप्ले देखिए, बिलकुल इथे मात्र आपण जर पाहिलं तर एखादा बेरर चेक जसं असतो ना तशाच पद्धतीने मात्र दिलं गेलेले हे फलंदाजासाठीचं निमंत्रण असतं, परंतु या निमंत्रणावरती मात्र असफल राहिला। एक मिस टाइम स्ट्रोक येतोय, टायमिंग नाहीये, ताकद नाहीये आणि हा फटका फसलाय, फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय। दरम्यान विकेट आलेली आपण पाहिली ती या वेळेला अजित चव्हाण याची, 1 फॉर विकेट डाउन। कॉन्ट्रीब्यूशन नहीं है, बल्लेबाज जो है ना प्रेजेंट ही लगा के बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। आप देखिए नमीत अपना खाता नहीं खोल पाए, मोनिल यहाँ अगर देखिए अच्छा प्रदर्शन नहीं था, पंकज पाटिल के अच्छा आगाज के बाद 3 चौके इनके बल्ले से, उसके बाद में विकेट गिर गया। रवि मात्रे अपना खाता नहीं खोल पाए, भूषण अपना खाता नहीं खोल पाए, विजय चौहान के लिए अच्छा स्टार्ट मिला था और इन्होंने 5 रन बनाए थे और भूषण पाटिल इनके पास भी एक बहुत बड़ा मौका था, भूषण को इन्होंने कुछ अच्छा प्रदर्शन नहीं किया। हेमंत पाटिल के ऊपर दारोमदार और बहुत ही अच्छा कैच बाउंड्री लाइन पर लिया गया।
अजय पाटिल ने अच्छा कैच लपका, इनके ऊपर भी आज निगाह रहेगी। श्री राम फाउंडेशन गोटेगर के ये सबसे बेहतरीन खिलाड़ी है। 27/7 पारी लड़खड़ाते भी इस वक्त अगर देखें तो बल्लेबाज हारागिरी कर रहे हैं। ओंकार का जबरदस्त प्रदर्शन, अभी तक इन्होंने 4 शिकार, बहुत ही महत्वपूर्ण 4 शिकार किए। आपने किए 4 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। ओंकार ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। मैग्निफिसेंट बॉलिंग बाय ओंकार। स्कोर नाउ 27/7। 5वां ओवर प्रगति पर, करंट रन रेट 5.78। बहुत अच्छी गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और 5 पर पूरा किया है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस मुकाबले में, शानदार प्रदर्शन गेंदबाज ओंकार का, ये 5वां विकेट पूरा किया। बहुत शानदार गेंदबाजी, कमाल के, तालियां बजा रहे, खुद के लिए तालियां बजा रहे, लेकिन दर्शक भी रोशन के लिए तालियां बजाने वाले हैं। बिलकुल बिलकुल अप्रतिम स्पेल हाताळला, काय जबरदस्त बॉलिंग इकडे पाहायला मिळते ओमकारची। आज पूर्ण कॉन्फिडन्स आहे आणि इथे आपण जर पाहिलं तर आज काय व्हेरिएशन दाखवलंय, जसं आपण पाहिलं प्रत्येक बॉल वेगवेगळ्या पद्धतीचा त्याने आतापर्यंत हाताळलाय। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन ओंकार द्वारा। गेंदबाज की 5 उंगलियां घी में और बल्लेबाज का सिर कढ़ाई में, 5 विकेट अपने प्राप्त किए हैं। क्या गजब की गेंदबाजी की है, और सामने वाले टीम के लिए रोशन उठने का मौका नहीं दिया। इतने सबसे बेहतरीन खिलाड़ी आपके पास है, लेकिन कागज पर शेर होने से बात नहीं बनती। बिलकुल, आणि ते आपण जर पाहिलं तर काय बॉलिंग गेले, तारीफ करावी लागेल या गोलंदाजाची, काबिले तारीफ गोलंदाजी, इनक्रेडिबल बॉलिंग, अतुलनीय, अविश्वसनीय। इंपैक्ट प्लेयर का इस्तेमाल मैदान के अंदर, और फिलहाल इंपैक्टफुल इनिंग आपको खेलनी होगी। दबाव गेंदबाजों ने बनाया है आपके ऊपर, मोमेंटम फिलहाल गेंदबाजों के पास। श्री राम फाउंडेशन गोटेगर और ऑन हैट्रिक गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जो ओंकार है, 5 विकेट उन्होंने प्राप्त किए हैं। लाजवाब प्रदर्शन, अच्छा स्पेल। भाविन पाटिल रिप्लेस करेंगे बल्लेबाज राहुल, केवल इस वक्त रिप्लेस करेंगे। गेंद को बहुत बढ़िया तरीके से स्वीप किया, बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन मुकम्मल किया गया। बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं राहुल कामले, और इंपैक्ट प्लेयर है, इंपैक्टफुल बल्लेबाजी आपको करनी पड़ेगी। केवल पाटिल चर्चेचा विषय आहे स्पर्धेचा। अतिशय मैदान खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं बघा आपल्याला पाहायला मिळेल, अगदी काना कोपऱ्यात तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील। आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच नंबर 2 रंगते। एका बाजूला आहे CR पाटील फाउंडेशन तुर्बे, एक सन्मान इथे केला जाईल। CR पाटील फाउंडेशन या टीमचे संघमालक विनीत शेठ पाटील इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत। विजय म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विनीत शेठ पाटील यांचा सन्मान आपण करावा। तुर्बे गावचं युवा नेतृत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते। चंद्रकांतजी पाटील साहेब जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, त्यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर विजय म्हात्रेंना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धांमध्ये CR पाटील फाउंडेशन हा संघ सातत्याने खेळत असतो आणि आज विनीत पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय। विजय म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम। जाऊया परत एक वेळा कमेंट्री बॉक्स कडे। धन्यवाद, शुक्रिया। ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25 आप देख रहे, गेंदबाजी करने के गेंदबाज अपने बॉलिंग पर सुहास पवार, आइकॉन खिलाड़ी है और बहुत ही बढ़िया गेंदबाजी भी करते हैं। स्ट्राइकर पर बल्लेबाज राहुल, निगाह रहेगी बल्लेबाज हेमंत के ऊपर। प्रेशर इस वक्त पूरी तरह से बल्लेबाजी के ऊपर है, 28-8 विकेट के नुकसान पर। अच्छा स्ट्रोक कॉन्सर्ट पर गेंद, बॉडी पर खिलाड़ी, अच्छा जजमेंट है, गेंद बॉडी लेके बाहर जाएगी 4 रनों के लिए। पत्तजड़ सावन में बाहर आने का संकेत है, गेंद बॉडी लेके बाहर 4 चौके के साथ आगाज किया गया। लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून चेंडू हाताळला आणि क्षेत्ररक्षकाच्याही तिथून चुकी झालेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी दोन्ही बाजूने चुका झाल्यात, गोलंदाजाने बराच आखूड टप्प्याचा बॉलही हाताळला आणि क्षेत्ररक्षकाने सुद्धा हा बॉल हातातून निसटला आणि पाठवला। ऑफ टॉप के बाहर गेंद, हवा में गेंद है, इस बार कोई गलती नहीं है, अच्छा कैच। आदि बहुत अच्छा प्रदर्शन कर चुके हैं और सुंदर कैच लपा गया, विकेट गिरने का सिलसिला जारी है और गेंद बल्ले के ऊपर भारी है। राहुल कांबळे आउट होऊन माघारी परततोय। या वेळेला थोडीशी लेंथ बदलली, लेंथ पुढे करण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर बॉल हाताळला आणि पॉइंटचा फिल्डर तयारच होता, त्याला माहिती होतं की हा बॉल माझ्याकडे येणार आहे,
असा कुठेतरी संकेत त्याला मिळावा असा त्यावेळेला तो तयार होता हा बॉल पकडण्यासाठी. मागील बॉलवर टप्पा पडल्यानंतर बॉलने काटा बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली आणि चौकार मिळाला होता. परंतु या वेळेला कोणतीही चुकी नाही. मोठी विकेट आली आहे, 9वा धक्का लागतोय. बहुत बड़ी सफलता मिलती हुई और फिलहाल थोड़ा लेग स्टंप के बाहर चले गए थे और सर्कल के ऊपर दायरे के अंदर जो खिलाड़ी उनके सर के ऊपर से खेलना चाह रहे थे. निराश है बल्लेबाज, निराश है. आज कुछ अच्छा नहीं हो रहा है बल्लेबाजी करने वाले टीम के लिए. आखिरी विकेट है 70 पर. आप देख रहे बहुत बड़ा टूर्नामेंट ग्रामीण धमाका बिग बैश 2025. लेग ब्रेक के टर्न मिल रहा है और सुभाष पवार की वो खासियत है, टर्न बहुत अच्छा करते हैं, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं. याच गोलंदाजीमुळे चर्चेत राहिले हे नाव सुहास पवार. जो होतो फलंदाजांवर स्वार, त्या गोलंदाजाचं नाव सुहास पवार. अप्रतिम डाव्या हाताची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. लेग ब्रेक कर रहे हैं, इस बार स्टीयर करना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. बेहतरीन गेंदबाजी सुहास पवार द्वारा. अप्रतिम अप्रतिम फिरकी पाहायला मिळते. आपल्या बोटांची जादू मात्र तो आज दाखवतोय संपूर्ण भिवंडीकरांना. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणवर आज आपण जर पाहिलात तर हजारोंच्या संख्येने प्रेक्षक. हवा में गेंद है और कवर पर बॉडी लाइन पर, डीप स्टक कवर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. रन बनाने का कोई मौका नहीं है. आखिरी विकेट है, छठा ओवर. गेंदे है आपके पास लेकिन सबसे बड़ी परेशानी रोशन आपके पास नहीं है विकेट. बिल्कुल बिल्कुल सर, आपण जर पाहिलं तर अगदी शेवटची विकेट शिल्लक राहिली आणि शेवटचा बॉल या षटकातला आता मात्र आपण बघतोय. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. आखिर गेंद पर बिंदी है सुहास का. बहुत ही अच्छा ओवर, 1 ओवर 4 रन, एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट. 6 ओवर के बाद 32 रन 9 विकेट के नुकसान पर. श्री राम फाउंडेशन गोटीगर बी और सीआर पाटिल फाउंडेशन तुर्बी के बीच रोशन जो मुकाबला चल रहा है, इसमें बल्लेबाजी करने वाली टीम के हालात कुछ अच्छे नहीं है. शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा अपेक्षित केल्या जात आहेत. बघा 33 मिनिटं तुम्ही आतापर्यंत वाया घालवलेली आहेत. इथून पुढे मात्र थोडंसं स्पीडअप तुम्हाला घ्यावं लागेल आणि एक प्लेअर तुम्हाला आता मात्र या ओव्हरमध्ये आतमध्ये घ्यावा लागणार आहे. अगदी वेळेवर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. नेट टेबल इज प्रेजेंट उत्तर प्रदेश धमाका बिग बैश और शुरू हो जाएगा यह टूर्नामेंट 24 फरवरी और 26 फरवरी को होगा ग्रैंड फिनाले. और चैंपियन बनने वाले टीम के लिए कैश प्राइज है 10 लाख और मजा आएगा. बहुत सारे बिग बैश आ रहे हैं पूरे ऑल इंडिया में. अभी 14 से ज्यादा बिग बैश पूरे इंडिया में 77 ने पूरे किए हैं. तो एक बार फिर सब कुछ बढ़ रहा है. सुहास पवार का बहुत ही शानदार ओवर था. रोशन 6 ओवर 32 रन 9 विकेट के नुकसान पर है. यहां से कम 40 का आंकड़ा आपको पार करना होगा. मैं समझता ये भी एक फाइटिंग टोटल नहीं है, लेकिन लड़ सकते हैं इस स्कोर के ऊपर आप. बिल्कुल. आणि या मॅच मध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं तसं बघायला गेलं तर सुहास पवाराने चांगली ओव्हर हाताळली. त्यातल्या त्यात कौतुक करावं लागेल ते ओमकारचं, कारण 5 विकेट फायपर त्याने या मॅच मध्ये आज आपल्या सर्वांच्या समक्ष या मैदानावर पटकावलाय. त्यामुळे नक्कीच शेवटची ओव्हर कुठेतरी एक मोठी ओव्हर अपेक्षित आहे तसं बघायला गेलं तर फलंदाजांसाठी. जी हाँ, वैसे अगर देखें तो टेलेंडर बल्लेबाजी कर रहे, खुद के लिए रन बनाने. आज प्रॉपर जो बल्लेबाज टॉप ऑर्डर कोलैप्स हुआ, मिडिल ऑर्डर कोलैप्स हुआ, 6-7 नंबर पर बल्लेबाजी अच्छी नहीं हुई, रेगुलर इंटरवल में विकेट गिरते गए, तो आपकी जिम्मेदारी है खुद के लिए आप रन बनाइए. 6 ओवर के बाद 32 9 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी में परिवर्तन और समय आपको हमने बताया है, वक्त आपको ज्यादा नहीं लेना है, वक्त नजाकत के साथ आगे बढ़िए. आतिश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, कॉम्बॉक्स ऐसे गेंदबाजी करेंगे और स्ट्राइकर इन पर बल्लेबाज हेमंत के ऊपर निगाह है. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. एमएन पाटिल एक पर बल्लेबाजी कर रहे हैं, दूसरी एंड पर बल्लेबाज नीलेश. पिछले 2 गेंदों पर रन नहीं लिया गया, इसका मतलब हेमंत के ऊपर विश्वास जताया गया है. आतिश तैयार. ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस गेंद थी, अंपायर हमारे तरफ बढ़ते हुए व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं. अभी देखिए इस मुकाबले में रोशन रन चाहिए, रन कैसे भी आए दे ऑल काउंट होने वाले हैं. बिल्कुल बिल्कुल. आणि हा बॉल जर आपण पाहिलात ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून अगदी नियंत्रण कुठेतरी अजून मिळवता आलेलं नाहीये गोलंदाजाला. अगदी व्हेरी फर्स्ट बॉल होता, त्यामुळे थोडासा वेळ लागेल, स्वतःला टाइम देईल तो आणि त्यानंतर कुठेतरी एक चांगली गोलंदाजी अपेक्षित करू शकतो आपण. जी हाँ, फुल टॉस गेंद थी, रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, शॉट सिलेक्शन भी अच्छा नहीं है, वाइड बॉल था. उसके बाद में अपने रचनात्मक तरीके से बल्लेबाजी करने की कोशिश की, उसका कुछ ज्यादा फायदा. 2 फुल टॉस गेंदे आपने मिस की है. बिल्कुल. या वेळेला मात्र जसं आपण हिंदीमध्ये म्हणतो की अगर सीधी उंगली से घी नहीं निकल रहा हो तो उंगली थोडीशी टेढ़ी करनी पड़ती है, तर तसाच प्रयत्न त्या ठिकाणी केला. अगदी स्विचिट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तिकडे फलंदाजाच्या माध्यमातून होतोय. धावा येणं महत्वाचं आहे.
रोशन, ये जो एक बार फिर प्रयास था मेरे हिसाब से वो जोखिम पर स्ट्रोक था, ज्यादा कुछ फायदा तो नहीं हुआ। 5 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ। बात अभी भी नहीं बन रही, मन बना के खेल रहे, गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी नहीं हो रही है। सर आपण जर पाहिलं ना तर इथे विकेट तर आलेत, परंतु आतापर्यंत 22 डॉट बॉल या इनिंग मधून गोलंदाजांनी हाताळलेत, ही एक चर्चेची बाब आहे, हे एक महत्वाचं समीकरण आहे। और वो जो डॉट बॉल है ना बल्लेबाजों के लिए कांटे की तरह चुभेंगे। आपको एक बार फिर जितने रन आप बनाएंगे वो डिपेंड करने हैं। आतिश तैयार है गेंदबाजी करने के लिए। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, अच्छा स्ट्रोक है, डीपीएस चक्का पर बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। वेलकम बाउंड्री, फुल टॉस गेंद पर सही नसीहत, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। प्रश्न जी आपण म्हटलं की काटे की तरह चुभने वाली ये डॉट बॉल आहे आणि मराठीमध्ये असं म्हटलं जातं की काटा रुतल्याशिवाय वाटा दिसत नाहीत आणि ती वाट या चेंडूने मात्र दाखवली। एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आज खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। और कौन कहता कि अलार्म आपको जगाता है? अलार्म आपको नहीं जगाता, जिम्मेदारी जिम्मेदारी आपको जगाती है। या अच्छा स्ट्रोक था, फुल टॉस गेंद थी, सही नसीहत देते हुए बैटर बल्लेबाज हेमंत पाटिल पाक पर बल्लेबाजी कर रहे। छोटी गेंद, इंतजार किया और बल्लेबाज को लगी है रनों की भूख। इन्होंने शॉट खेला है, हुक बाय क्रुक बाय हुक, आपको शॉट खेलना था क्योंकि आपके लिए आप रन बना रहे हैं। जबरदस्त बल्लेबाजी। MS050022 ही जी कार आहे ही चुकीच्या ठिकाणी पार्क करण्यात आलेली आहे। ही नम्र विनंती आहे ज्या कोणाची असेल, VIP नंबर आहे 0022 MS05, ही कार कृपया लवकरात लवकर काढा प्लीज, ही नम्र विनंती तुम्हाला आम्ही करतोय। 2 गेंदों का खेल आना बाकी है। बहुत ही शानदार बल्लेबाजी हेमंत पाटिल द्वारा। चेक 9922 एक इर्टिगा कार आहे, ही देखील योग्य ठिकाणी पार्क करा। 9922 ज्या कोणाची असेल सगळ्यांना विनंती आहे त्या कार योग्य ठिकाणी पार्क करा, धन्यवाद। 43 9 विकेट के नुकसान पर रिवर्सिव खेलना चाहते थे, ये भी जोखिम पर स्ट्रोक था, बात यहां नहीं बनी। आखिरी गेंद का सामना करने के लिए हेमंत पाटिल तैयार है। आखिरी गेंद शेष। इस बार बल्ले का अनुरे किनारा, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, डायरेक्ट हिट और टीम CR पाटील फाउंडेशन तुर्बे ऑल आउट। सर्वच्या सर्व बॅटर बाद झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। पहिला सामना असा आपण आता बघतोय आजच्या दिवसातला तरी, जिथे मात्र आपण पूर्णपणे फलंदाजांची फळी जी आहे ती माघारी परतलेली आपल्याला पाहायला मिळाली। एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा बनल्या 43 आणि येणाऱ्या डावामध्ये अगदी आपण मध्यानामध्ये मात्र थोडीशी विश्रांती घेऊ आणि समालोचन कक्षातून आवाजात बदल होईल। त्यानंतर मात्र मॅचच्या उत्तरार्धामध्ये ही मॅच जिंकण्यासाठी 44 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणाऱ्या श्रीराम फाउंडेशन गोटेगर टीमला आपण टेबल पाहू शकाल। मुनील पटेल 2 धावा बनवल्या, नमित पाटील 0चा चष्मा घालून माघारी परतला होता। पंकज पाटीलने मधल्या फळीमध्ये येत असताना मात्र थोडीशी चांगली सुरुवात करून दिली होती, त्यावेळेला असं वाटलं होतं कुठेतरी धावा येतील, परंतु पंकज पाटील सुद्धा 4 चेंडूत 12 धावा बनवून माघारी परतला। तदनंतर रवी मात्रे आणि भूषण गोळे दोन्हीही फलंदाज शून्यावरती बाद। जी हाँ, और पंकज पाटिल ने 12 रन बनाए, 3 चौके इनके बल्लेबाज से स्टार्ट इनको मिला था। हेमंत पाटिल ने 11 रन बनाए, इन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की। लेकिन बाकी देखिए 2-0-0-0 कोई टेलीफोन नंबर नहीं है, बहुत ही अच्छा प्रदर्शन नहीं रहा बल्लेबाजों का। गेंदबाजी के बारे में चर्चा हो जाएगी। जिस तरह से आज आदिनाथ 2 ओवर बहुत ही महत्वपूर्ण 2 सफलता उनको मिली, 18 रन इन्होंने खर्च के। आतिश 1 ओवर इनको विकेट ने मिला, 11 रन खर्च के। मनीष की बात करें तो 1 ओवर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है, 4 रन बहुत महत्वपूर्ण सफलता। लेकिन ओंकार आप आए और सबके ऊपर चाहे, बहुत ही शानदार गेंदबाजी, इकोनॉमिकल भी है और घातक गेंदबाजी रही। 2 ओवर 6 रन एंड 4 विकेट, मेरे हिसाब से यह हाईलाइट मोमेंट रहेगा ओंकार के लिए और टूर्नामेंट के लिए भी। तो अब 43 रन स्कोरबोर्ड पर है, ऑल आउट हुई टीम, 44 रनों का टारगेट है। जो हमारे पास नहीं है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है। ये सोच के आपको एक बार फिर गेंदबाजी करनी होगी। 42 गेंद में 44 रन चाहिए। कॉम्बॉक्स में एक बार फिर छोटा सा बदलाव, IPL की मखमली आवाज कुणाल दाते और उनके साथ रहेंगे हमारे काबिल दोस्त मिस्टर करण। धन्यवाद प्रशांत, धन्यवाद रोशन यांचा आवाज तुम्ही ऐकलात। कॉमेंट्री बॉक्स मध्ये करण काळन आता आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत। 42 बॉल मध्ये 44 धावा करायच्या आहेत, 42 चेंडू आणि 44 धावा हे समीकरण असेल या मॅच मध्ये। CR पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून सेट केले गेलेलं श्रीराम फाउंडेशन गोटेगर बीच्या विरुद्ध ऑल आउट झालाय संघ।
या मॅच मध्ये हा दुसरा संघ ठरलाय जो ऑल आउट झालाय या स्पर्धेच्या माध्यमातून. या अगोदर कालच रात्री प्रिन्स 11 कासारवडवली हा संघ ऑल आउट झाला होता. धावा डिफेंड केल्या होत्या एनपी स्पोर्ट्स उत्तनने. अंडर 25 चॅम्पियन्स ट्रॉफी 14 जानेवारी पासून 17 जानेवारी पर्यंत दोस्ती ग्रुपच्या वतीने आयोजित केली गेलेली आहे. जय बजरंग क्रीडांगण गोरसई भिवंडी येथे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. द्वितीय 25,000 रुपये रोख आहे. अंडर 24 ग्रामीण विनिंग पारितोषिक आहेत. आणि त्याचबरोबर 16-17 जानेवारीला आपण पाहतोय आणखीन एक ओपन टुर्नामेंटचं आयोजन आहे. म्हणजे 14 पासून 17 पर्यंत ही स्पर्धा रंगेल. आणि ओपन टुर्नामेंटमध्ये 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये रोख असतील. त्यानंतर उसके बाद गुजरात टेनिस क्रिकेट लीग आने वाले सीजन में आपके सामने होगा. ये प्रतियोगिता, इस प्रतियोगिता का पहला इनाम 12 लाख रुपए नगद. रनर अप टीम को दिए जाएंगे 6 लाख रुपए नगद. मैन ऑफ द सीरीज के लिए होंगी यहाँ पर एक बाइक. बेस्ट बैटर के लिए 25,000 की इनामी राशि, बेस्ट बॉलर के लिए 25,000 की इनामी राशि, बेस्ट फील्डर के लिए 10,000 की इनामी राशि. टॉप 8 टीम्स गुजरात के खिलाड़ियों के लिए एक बड़ा मौका. गुजरात टेनिस क्रिकेट लीग का सीजन 1 आपके सामने होगा. 70 स्पोर्ट्स पर यह टूर्नामेंट देखना ना भूलिए. डे अँड नाईट टूर्नामेंट असणार आहे. 30, 31, 1 आणि 2 फेब्रुवारी म्हणजे 30 जानेवारीला ही स्पर्धा सुरू होईल. तर 2 फेब्रुवारीला ही स्पर्धा संपेल. मान्य श्री सुजित तात्याशेठ पाटील अध्यक्ष भिवंडी क्रिकेट संघटना सरपंच चषक बंटी ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बंटी 11 भरोडी या टीमच्या माध्यमातून प्रथमेश उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून आणि सरपंच रणजित पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. ही स्पर्धा पाहायला विसरू नका. 30, 31, 1, 2 म्हणजे 30 फेब्रुवारीला ही स्पर्धा सुरू होईल. 2 पर्यंत ही स्पर्धा रंगेल. 30 जानेवारीला सुरू होईल. 2 पर्यंत ही स्पर्धा रंगेल. फेब्रुवारी पर्यंत असं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये क्वार्टर फायनल्स आम्ही सगळ्यात महत्वाची सूचना आता करतोय. लक्षात घ्या, ज्या वेळेला ड्रॉ करण्यात आला होता या स्पर्धेचा त्याच वेळेला ऍज अ ब्रॉडकास्टर तो अधिकार 70 स्पोर्ट्सने राखीव ठेवला होता. त्याच्यामुळे आपण जे पाहिलं होतं क्वार्टर फायनलचे टायमिंग देण्यात आले नव्हते. आता टायमिंग देखील देण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ऍज अ ब्रॉडकास्टर आम्ही सेट केलेले टायमिंग आणि आम्ही सेट केलेल्या मॅचेस अशा आहेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक, आरसीसी पेट आणि एनपी स्पोर्ट्स उत्तन क्वार्टर फायनल नंबर 1 मध्ये खेळताना दिसेल 5 वाजता 3 जानेवारीला. त्याच्यानंतर आपण पाहतोय की सुरेश बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डानो आणि D2 च्या दरम्यान जो सामना आहे तोच तसा पाहिला तर हा सामना क्वार्टर फायनल नंबर 2 चा सामना आहे. परंतु तो सामना 4था खेळवला जाणार आहे. आणि त्याचबरोबर D1 विरुद्ध पलक एंटरप्राइजेस वाकळण असा क्वार्टर फायनल 2 चा सामना आपण खेळवणार आहोत. पॅरामाउंट RMC गोरसेबी विरुद्ध MS11 जाई तिसरा सामना असेल. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डानो आणि D2 आजच्या रात्रीतला दुसरा संघ. हे क्वार्टर फायनलचे सामने आहेत. परंतु 70 स्पोर्ट्सच्या त्या ड्रॉच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर 70 स्पोर्ट्सच्या इंस्टाग्रामच्या हँडलवर देखील आपण सेमी फायनल कशा होतील याची माहिती दिलेली आहे. सेमी फायनल तशाच होणार आहेत जशा त्याच्यावर लिहिण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणताच बदल नाहीये. फक्त क्वार्टर फायनलचे मॅचेस ऍज अ ब्रॉडकास्टर आपण सेट केलेले आहेत. परंतु जशा सेमी फायनल आपण पहिले जाहीर केल्या तशाच सेमी फायनल होणार आहेत. 1 वर्सेस 2, 3 वर्सेस 4 जशा सेमी फायनल होत्या तशाच सेमी फायनल लागतील. धन्यवाद. या सोहळ्यात आता आपण मॅचकडे फर्स्ट सेशन मध्ये आपण बघितलं. या मॅच मध्ये 43 धावा उभारण्यात आला, ज्यामध्ये CR पाटील फाउंडेशन तुर्बे ऑल आउट झाले. 2 फलंदाज फक्त जे डबल फिगर मध्ये धावा बनवू शकले, ज्यामधला पंकज पाटील 12 धावा आणि 11 धावा आल्या होत्या त्या हेमंत पाटीलचा बॅट मधून, जो नॉट आउट देखील राहिला. दुसऱ्या डावाला सुरुवात. 44चं टार्गेट. व्हेरी फास्ट बॉल डाऊन द लेग होता आणि त्याला ऑन साइडला टर्न करण्यात आलेला. डीप फाईन देखील फाईन खेळलाय. पहिला चौकार. सुरुवात धडाक्यात झाली. श्रीराम फाउंडेशन घोटेकर बी या संघाची मागे फक्त दिशा दिली आहे. फाईन लीगचा खेळाडू आतमध्ये आहे. पॉवर प्ले सुरू आणि पॉवर प्ले मध्ये चौकार येतोय. सुरुवात झाली आहे धोनी ऑफ शहापूर
या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे. गणेश डिंगोरे गोटेकर ब या संघाचा खेळाडू मैदानामध्ये आला आणि पहिल्याच बॉलवर चौकार वसूल केलाय. गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे ही ओपनिंग पेअर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पावपलेमध्ये भूषण गोळे दुसरा बॉल घेऊन पुन्हा लेग स्टंपला पिचिंग आपण बघितली. ऑन साइडला फक्त टर्न करण्यात आला. बॉलला शॉट मिड विकेट मध्ये फिल्डर डीप मधून येतोय, मात्र तोपर्यंत सहजरित्या 2 धावा. चांगली रन बिटवीन द विकेट. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. मॅन ऑफ द सिरीजची कार घेतली होती या खेळाडूने. धावा सध्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 6 फ्लिक करण्याचा प्रयत्न थोडासा वर राहिला, बॉल हवेत गेला तरी देखील धावा येत असताना पाहायला मिळतात. भूषण गोळे साताऱ्याचा खेळाडू आहे. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या टीम मध्ये CR पाटील फाउंडेशन तुर्भेच्या दरम्यान खेळत असताना. यावेळेला समोर मारण्याचा प्रयत्न, बॉलला बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. आत लागला बॅटच्या फॉलो थ्रो मध्ये, सेल्फ फॉलो थ्रो मध्ये भूषणने तो अडवलेला. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवायचं असेल या मॅच मध्ये. सुरुवातीला जर विकेट आले तर या मॅच मध्ये जरूर ते डिफेंड करू शकतील, पण सध्या फलंदाजांवरती स्कोरबोर्डचं प्रेशर नाही. अनेक मान्यवर सातत्याने शुभ आशीर्वाद देण्यासाठी या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आणि इथे क्लीन बोल्ड फलंदाज बाद विकेट इथे मिळालेली आहे. गणेश डिंगोरे परतलाय. पहिला धक्का बसतोय सध्या श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी ला. डबल माइंड झाले बॅट्समन. मान्यवरांचं आगमन होत आहे. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 मध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय उद्योगपती भानुदास शेठ भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या सर्व मान्यवरांचं आम्ही महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी भानुदास शेठ भोईर यांचे इथे आगमन झालेलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वरुण एस पाटील साहेब, वरुण एस पाटील फाउंडेशन, चेरोबा क्रिकेट क्लब कोणगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित ग्रामीण धमाका बिग बॅश लीग 2024-25 6 क्रिकेटचा महासंग्राम तिसऱ्या पर्वामध्ये रंगतोय. पहिला धक्का बसलाय सध्या श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी ला. फलंदाज आउट झालाय गणेश डिंगोरे. धावा केल्या त्यांनी आतापर्यंत 6. जी बॉलिंग फर्स्ट इनिंग मध्ये ओमकार परटोळेने केलेली आहे तशी पुनरावृत्ती करावी लागेल या इनिंग मध्ये. तर 44 धावा चेस होत असताना कुठेतरी मोठा संघर्ष करावा लागेल श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी ला. पहिल्या विकेट नंतर, गणेशच्या विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये रोहन शेळके कर्णधार. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपण पाहतोय. ऑन साइडला वाडिश लॉंग ऑन लेग फिल्डर 30 सरकायचा, बाहेर एक फिल्डर डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. मिड ऑन आतमध्ये ठेवलाय. ऑफ साइडला 4 फिल्डर सध्या आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली आहे. मला तयार होतोय मुख्य व्यासपीठ कडून भूषण गोळे. स्टेप आउट एज होती इन रेज, मागे फाईन लेग शॉट, फाईन लेगला बॉल आपण बघितला ट्रॅव्हल होत असताना स्टॉप केला. 1 धाव तोपर्यंत मिळते. या कॅच पकडाव्या लागतील. इथे संधी निर्माण झाली. बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. विकेट कीपर कडून निसटला. भूषण पाटील होता टीमचा कॅप्टन आणि इथे भूषण थोडासा नाराज दिसला. भूषण मागे, भूषण गोलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या 7. 1 फलंदाज बाद. भूषणचे चेंडू जेव्हा भूषणकडे जातील तेव्हा या मॅच मध्ये मजा येईल. अन्यथा गोटेकर भी 44 सहजरित्या चेस करू शकतात. चेंज ऑफ पेस, कमी गती पुन्हा एकदा. याच कमी गतीने आपण पहिली विकेट बघितली ती गणेश डिंगोरेची. डबल माइंड झाला होता. हा बॉल पहा ऑफ स्टंपला पिच झाला आणि तिथून बाहेर निघत असताना डॉट बॉल. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ आपण पाहतोय संपन्न होतोय आणि धावा फलकावरती 44 ला चेस करत असताना फक्त 7 धावा. चांगली गोलंदाजी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू यांनी इथे केलेली आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळालेले आहेत. आणि आता आपण पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा तुम्ही पाहताय, वरुण एस पाटील साहेबांचं इथे आगमन झालं. या परिसराचं नेतृत्व ते सातत्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये करताना पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत. त्यांच्या वडिलांचा वारसा त्यांची आई पुढे चालवतात. त्या सध्या प्रथम नागरिक आहेत कोणगावच्या. आणि त्याचबरोबर KDMC मध्ये नगरसेवक म्हणून वरुण एस पाटील यांचं देखील योगदान या परिसरामध्ये तेवढंच महत्वाचं आणि तेवढंच चांगलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावर भानुदास शेठ भोईर यांचं देखील आगमन झालंय. प्रसिद्ध उद्योगपती, आपलंही वरुण एस पाटील साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात 70-70 चे प्रवर्तक तारिफभाई सय्यद आणि त्याचबरोबर
ज्यांचा द्वारे तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. आदरणीय वरुणजी पाटील साहेब यांना आपण पाहतो. आफ्टर फर्स्ट ओव्हर नाउ बॅक टू दी क्रिकेट. वयात मैदानाच्या आतमध्ये देखील श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी विरुद्ध CR पाटील फाउंडेशन तुर्बे यांच्यामध्ये आजच्या रात्रीचा दुसरा सामना 44 ला चेस करतात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला. 1 विकेट, डाव्यात 7 आणि सेकंड ओव्हरला सुरुवात होते समोरच्या एंडकडून. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज निलेश. ओहो, खोलात आलाय, हलकी अपील. यस्टनचा मागून पण भूषणने सांगितलं की इथे एज नसावी. पहिला डॉट. सुरुवात चांगली झाली आहे या षटकाची. डॉट बॉल हे बॅटल चांगलं रंगेल. जरी पहिल्या डावामध्ये ऑल आउट झालाय संघ तरी दुसऱ्या डावामध्ये देखील आपण परतफेड करू शकता. याच इराद्याने मैदानामध्ये उतरावं लागेल. तुर्बे टीमला तशी गोलंदाजी करावी लागेल आणि त्यातल्या त्यात एक टेप बॉलचं षटक देखील आहे. तिथे देखील तुम्ही नक्की चांगली गोलंदाजी करू शकता आणि त्याचमुळे हाही सामना रंगेल असं मला सध्या तरी वाटतं या मॅचच्या माध्यमातून. फुल टॉस. खराब बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला पण डीप मध्ये प्रोटेक्शन. मिड विकेटला गॅप शोधू शकला नाही रोहन. ओव्हरथ्रो झालेला, मागून बॅकअप येते. एकच जा फुल टॉसला कॅपिटलाइज करू शकला नाही. टीमचा कॅप्टन आहे रोहन शेळके. गणेश डिंगोरे आउट झाल्यानंतर जयंत डिंगोरे आणि रोहन शेळके सध्या मैदानामध्ये खेळताना दिसतात. पहिल्या सीझन मध्ये हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला होता. या सीझन मध्ये परत एक वेळा ते खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तुर्बे टीमची देखील कहाणी तशीच राहिली आहे. त्याच्यामुळे या सीझन मध्ये नक्कीच चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. पुन्हा फुल टॉस. इथे कॅपिटलाइज करू शकले नाही. लागोपाठचा दुसरा फुल टॉस होता. मिड विकेटला लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचतोय. 2 धावा यावेळेला सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. नियंत्रण ठेवावं लागेल या फुल टॉसवर, अन्यथा एखादा मोठा फटका आला तर सामना लवकर खुला होऊ शकतो टीम श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी साठी. कारण सातत्याने फुल टॉस बॉल टाकले जातात. एक चांगली गोष्ट पाहायला मिळते की जिथे फिल्डर आहेत तिकडे बॉल चाललेत. कारण पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फक्त 2च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात. 10 for 1. 10 ला 1 सध्या आपण पाहतोय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. लेग स्टंप उखडलाय. फलंदाज बाद. 10 for 2 बाद होतोय. रोहन जयंत डिंगोरे. जयंत आउट झालाय. अक्षरशः पायाच्या मधून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चारी मुंड्या चीत केले आणि स्माइल आता निलेशच्या चेहऱ्यावर. 2 बॉल त्याने फुल टॉस टाकले होते परंतु त्याच्यानंतर त्याने एक मोठा धक्का दिलाय. जयंतची विकेट घेतली. जयंतने चूक केली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही पायाच्या मधून बॉल यस्टनना जाऊन धडकला. फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि फलंदाज जयंतला आउट केलं. गोलंदाजी करत असताना निलेशने. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 हे तिसरं पर्व सुरू आहे आणि तिसऱ्या पर्वामध्ये प्रेक्षकांची मोठ्या संख्येने हजेरी आपण पाहतोय. ऑनलाईन को करंट व्ह्यूअर्स देखील आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात आणि काल त्यामध्ये विक्रम देखील आपण सर बघितला जेव्हा गोरसे बी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. हे दोन्ही व्यक्तिमत्व फार मेहनत आहे आणि खरं तर या स्पर्धेचे जनक तुम्ही पाहतात आदरणीय वरुणजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर 70-70चे प्रवर्तक तारिकभाई सय्यद यांना काही चर्चा होत्या कारण 3rd सीझन मध्ये आपण ही स्पर्धा पाहत आहोत. ग्रामीण धमाका बिग बॅश 2024-25. खूपच चांगली व्ह्यूअरशिप काल आपल्याला प्राप्त झाली. 9,80,000पेक्षा जास्त प्रेक्षकांनी काल या स्पर्धेचा आनंद घेतला. पहिल्या दिवसापासून व्ह्यूअर्सचे रेकॉर्ड आपण सातत्याने मोडतोय. मिशन 1 बिलियनची तयारी देखील सुरू झालेली आहे. अनेक सबस्क्रायबर आपल्याला गुगल फॉर्मच्या माध्यमातून जोडले जातात. काल 7,000 फॉर्म आले होते. आज आपण पाहिलं तर 12,000पेक्षा जास्त फॉर्म सध्या आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही देखील लगेचच आपला रिस्पॉन्स त्या गुगल फॉर्मला द्या. तुमचं सगळ्या माहिती भरा, स्क्रीनशॉट पाठवा आणि त्याचबरोबर गुगल फॉर्म सबमिट झाला तर तुम्ही देखील सहभागी होऊ शकता मिशन 1 मिलियन गिव्ह अवे मध्ये. नाव बॅक टू क्रिकेट. टीमची धावसंख्या 10. 2 फलंदाज बाद झालेले. टीम श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी या मॅच मध्ये टार्गेट आहे 44 धावांचं. न्यू लॉन्चिंग देखील आहे 8 जानेवारी पासून 70-70 स्पोर्ट्सचं. तर अनेक शॉपमध्ये तुम्हाला टी शर्ट, ट्रॅक्स आणि वेगवेगळी उपकरणं 70-70ची पाहायला मिळतील. आणि तुम्हाला जर फ्रँचायझी घ्यायची असेल 70-70 स्पोर्ट्सची तुमच्या शहरामध्ये तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. सॉफ्ट हँडने समोर स्टीअर करण्याचा प्रयत्न. सिली मिड ऑफला फिल्डर आपण बघितलाय. पहिला डॉट बॉल होतोय सुहास पवारच्या विरुद्ध. संपूर्ण भारतभर प्रीमियर लीगच्या द्वारे ॲज अ आयकॉन सर्वाधिक स्पर्धा खेळणारा हा आयकॉन खेळाडू आहे सुहास पवार. फार चांगला चेंडू त्याच्या अगेन्स्ट शॉट ऑफ लेंथ डॉट बॉल आलेला आहे आणि हीच गोलंदाजी करायची जर 44 धावा तुम्हाला डिफेंड करायचे तर. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती निलेश भिलारे.
मागे सरकला, समोर खेळलाय, मिड ऑफचा फिल्डर मागे चाललाय, ओहो कॅच ड्रॉप. शेवटच्या क्षणाला हाताला लागला होता बॉल त्याचा, पण ती कॅच त्याला पकडता आली नाही. डीप लॉंग ऑनचा फिल्डर कव्हर करेल तोपर्यंत धावा मिळतात 2 आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर वॉज ऑन 12 for 2 आफ्टर सेकंड ओव्हर. आणि हाफ चान्सला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. हवेमध्ये बॉल होता, मिड ऑफचा फिल्डरचं जजमेंट चांगलं होतं, शेवटच्या क्षणाला पोहोचला देखील होता, पण हाताला लागून बॉल निसटला. 2 धावा लॉंग ऑनचा फिल्डरने सेव्ह केला. ओव्हरऑल 2 षटकं संपन्न, 2 विकेट, 12 धावा धावफलकावरती. 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 32 धावा करायच्या. थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं देखील आगमन होणार आहे, जे खासदार आहेत विद्यमान या कल्याणचे, आणि त्यांचं देखील आगमन आता अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी होणार आहे. पण पाहतोय 11 मिनिटं झालेली आहेत 2 षटकं कंप्लीट करण्यासाठी. कॅप्टन ऑफ टीम तुर्बे भूषण पाटील, 11 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. लक्षात घ्या या मॅच मध्ये या स्पर्धेचे शिल्पकार सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. टेप बॉलचं षटक देखील आता सुरू होईल आणि हा तो बॉल 70-70 लगा तो 6 या बॉलद्वारे ही स्पर्धा खेळली जाते. अनेक स्पर्धांमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि हा बॉल जर तुमच्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर खाली जो नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आदरणीय वरुणेश पाटील साहेब 3 पर्व या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. याचं संपूर्ण श्रेय त्यांना जातं, त्यांच्या कार्यकर्त्यांना जातं. ज्या पद्धतीने ही स्पर्धा तुम्ही पाहिलीत, दरवर्षी आपण व्ह्यूअरशिपचे रेकॉर्ड मोडत असतो या स्पर्धेच्या माध्यमातून. काल तर प्रेक्षकांची देखील तुफान गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळाली. आता विचार तोच आहे, शेवटच्या दिवशी किती प्रेक्षक, क्वार्टर फायनल्स पाहायला किती प्रेक्षक या क्रीडांगणावर येतील. आणि आज आपण पाहिलं की शाळेच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आडगाव शाळेच्या क्रीडांगणावर आपण संपूर्ण प्रेक्षकांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. लक्षात घ्या भूषण 12 मिनिटं होऊन गेलेली आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. 32 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये हेमंत पाटील आलाय टेप बॉलद्वारे. आत येत होता बॉल, ऑन साइडला टर्न करण्यात आलेला. मिड ऑनचा फिल्डर धावतोय बॉलवरती, फर्स्ट रन तर कम्प्लीट, सेकंडचा कॉल नाही. याचं कारण आहे की धावसंख्या जास्त उभारली नाही. जर याच 44च्या ऐवजी 70 असत्या तर कदाचित सिंगलला डबलमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न झाला असता. आणि सुहास पवार ऑल इंडिया आयकॉन खेळाडू सध्या खेळताना दिसतोय. तो नक्कीच जास्त जोखीम घेणार नाही. त्याला माहिती आहे टार्गेट पर्यंत आपण सहज पोहोचू शकतो. परंतु काल असाच एक सामना रंगला होता. 30 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळेला प्रिन्स 11 कासारवडवली या टीमचा डाव गडगडला. ऑल आउट तो संघ झाला आणि त्याचमुळे एनपी स्पोर्ट्स उत्तन हा संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला आहे सुपर 8 मध्ये. त्याच्यामुळे सामन्यामध्ये कधीही कलाटणी येऊ शकते. तो प्रयत्न तुर्बे टीम करताना दिसते. ऑफ स्टंपचा बाहेर या वेळेला बॉल चाललेला मागे शॉट थर्ड कडे. अंपायरचा इशारा, तो व्हाईट बॉल फार बाहेर होता बॉल. या सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 14 धावा. या एक्स्ट्रा रन रोखायचा तुम्हाला. अवांतर जर धावा दिला, ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट कमी आहे धावांची आणि या क्षणाला तुम्ही अशा धावा देतात म्हणजे विजयापासून तुम्ही लांब जातात. तुम्हाला डॉट बॉल टाकायचे, तुम्हाला विकेट काढायचे तर तुम्ही या मॅच मध्ये टिकून राहाल. ओहो सॉफ्ट हँड आत आला यावेळेला. बॉल शॉर्ट थर्ड, मिसफिल्ड आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय, मात्र सुहास पवार त्याच वेगाने आला नॉन स्ट्रायकिंग एंडला. चिकी सिंगल. वारंवार त्याच गोष्टीचा उल्लेख करतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं तर ते डॉट बॉल तुम्हाला थांबवावे लागतील. बायचा इशारा ते अंपायर घोषित करत असताना एक्स्ट्रा रन जाईल टीमच्या टोटलमध्ये. प्रत्येक डॉट बॉल खूप महत्वाचा ठरू शकतो. हा ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतोय. 15 कॅमेऱ्यांतर्गत ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. समोर आडव्या बॅटने मारायचं होतं पण एज घेऊन बॉल गरंगळतो यस्टॅनचा बाजूला. धाव या बॉलवरती मिळणार नाही. सर आपण नेहमीच पाहत आलेलो आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लो स्कोरच्या मॅचेस रंजक होतात, शेवटच्या क्षणापर्यंत येतात. पण या स्पर्धेमध्ये जी तुम्हाला टेप बॉलची ओव्हर पाहायला मिळते ती देखील तितकीच रंजक आहे. त्यामुळे या ओव्हरमध्ये खास करून हेमंतकडून अपेक्षा आहे की एखाद विकेट त्याने मिळवावी. समोर लॉफ केलाय स्ट्रेट बॅटने, येतोय बॉल थेट आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नाही भाई मी विकेट देणार नाही. कॉमेंटेटर म्हणाला विकेट पाहिजे पण आता आला त्या विरुद्ध षटकार. यावेळेला ज्ञानेश्वर मुकादमने हा झेल सोडलाय. 2 हातात माईक माझ्या होते कारण पाहुण्यांचे सत्कार आता करायचे आणि त्याचमुळे हा प्रयत्न मी नव्हता केला. शेवटी ज्ञानेश्वरने हा प्रयत्न केला आणि हा झेल सोडलाय. जे आमचे स्कोरर आहेत
षटकार आलाय, 6 धावा मिळताना दिसतील. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 आणि 2000 रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून टेप बॉलच्या ओव्हरमध्ये कोणीही षटकार मारला त्याच्यासाठी आहे. पुन्हा लॉफ केला स्ट्रेट बॅट, लॉग ऑन सीमा रेषेचा बार. कर्णधार सुरुवात करतोय आता दुसरा लागोपाठचा रोहन शेळकेचा षटकार. 4000 झालेले आहेत. काल देखील आपण पाहिलं होतं की असे 2 खेळाडू होते ज्यांनी बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते आणि आजची रात्र देखील तशीच आहे. आज देखील टेप बॉलवर बॅक टू बॅक 2 षटकार लागलेले आहेत आणि कॅप्टनने ते 2 षटकार मारलेत. आणि काल पण कॅप्टननेच मारले होते, म्हणजे कॅप्टनच जास्त षटकार मारतात. तर आपण थोडासा वेळ घेणार आहोत, सत्काराकडे वळूया. आज आपल्या व्यासपीठावरती आपल्यासोबत आपले सर्वांचे लाडके मामा अर्थातच उद्योगपती भानुदास शेठ भोईर यांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार मी सन्माननीय महेशजी पाटील साहेबांना विनंती करेन. आपण सन्माननीय भानुदास मामा भोईर वडगाव आज यांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपण करायचा आहे. साहेबांना आपण मायेची आणि आपल्या प्रेमाची एक उबदार अशी शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आपण सन्माननीय भानुदास मामा भोईर यांना देऊन त्यांचा हा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावरती करतोय. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून साहेब आपण या कार्यक्रमाप्रसंगी ते उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ऑन साइडला आपण पाहतोय ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. मिड ऑन मध्ये बॉल आपण बघितला, शेखेकडे स्ट्राईक असेल, षटक संपन्न होतात 3. 44चं टार्गेट असताना धावा फलकावरती आपण पाहतोय त्यात 31 धावा. शेवटचा बॉल डेड बॉल घोषित करण्यात यावा. अंपायर हा जो बॉल टाकलाय कारण ओव्हर संपलेली होती, एक एक्स्ट्रा बॉल टाकलाय कारण वर सत्कार चालू होतोय त्याच्यामुळे लगेचच आम्ही ती माहिती देऊ शकलेलो नाही. त्यानंतर सत्कार केला जाईल सन्माननीय उद्योगपती महेशजी भोईर साहेब आज वडगावून ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि आपल्या या कार्यक्रमाप्रसंगी तिथे उपस्थित आहेत. मी सन्माननीय कैलासजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण सन्माननीय उद्योगपती महेशजी भोईर यांचा एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. त्यांना सुद्धा मायेची एक उबदार अशी शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक आकर्षक असं सन्मान चिन्ह आपण त्यांना द्यायचं आहे आणि त्यांचा हा यथोचित सत्कार करायचा आहे. सन्माननीय कैलासजी पाटील हा सत्कार करतील सन्माननीय उद्योगपती महेशजी भोईर यांचा. खूप खूप धन्यवाद साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार असतील. आज या कार्यक्रमाप्रसंगी आपण इथे उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात त्याबद्दल आपले लाख लाख आभार. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत तो सन्माननीय उद्योगपती वडगावहून आज सन्माननीय राजनजी मडवी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेले आहेत. मी राजनजी मडवी साहेबांचा पुढील सत्कार या ठिकाणी करणार आहे. सुहासजी म्हात्रे यांना मी विनंती करेन. सन्माननीय सुहासजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय उद्योगपती महेशजी भोईर यांच्या नंतर आता मात्र राजनजी मडवी यांचा हा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार. रोशन 2 मिनिटं थांबा, फक्त बॉल सांगू द्या. पहिल्या बॉलला सिंगल आली, त्याच्यानंतर वाईट बॉल होता, एकच बॉल झाला. त्याच्यानंतर बायच्या स्वरूपात 1 रन आली, दुसरा बॉल झाला, त्याच्यानंतर एक डॉट बॉल आला, बॅक टू बॅक 2 षटकार मारले आणि शेवटच्या बॉलवर चौकार आला. असे 6 बॉल झाले. त्याच्यामुळे जो शेवटचा बॉल टाकलाय तो डेड बॉल घोषित केला कारण वर सत्कार चालू होते त्याच्यामुळे डायरेक्ट इंटरप्ट न करता तो बॉल आपण टाकू दिला. चला तदनंतर सन्मान केला जाईल सन्माननीय उद्योगपती नरेंद्रजी पाटील साहेबांचा. मी सन्माननीय कैलासजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण सन्माननीय उद्योगपती श्री नरेंद्र पाटील साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करायचे. आज आपले हे सर्व मान्यवर आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि साहेबांच्या निमंत्रणापोटी आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल हा सर्वांचा केला जाणार आहे सन्मान. साहेबांना सुद्धा मायेची एक उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आम्ही देतोय, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व या कार्यक्रमाचा आयोजकांचा मान राखावा. तदनंतर पुढील सन्मान होईल सन्माननीय उद्योगपती श्री भरत पाटील मोहिते साहेबांचा. मोहनेगाववरून आज सन्माननीय श्री उद्योगपती भरत पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी सन्माननीय श्री महेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय भरत पाटील साहेब जे आज मोहनेगावून आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या व्यासपीठावरती आलेले आहेत त्यांचाही आज यथोचित सत्कार आम्ही व्यासपीठावरती करत आहोत. खूप खूप धन्यवाद आणि या सन्मानानंतर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 31 धावा झाल्यात. निलेश आलाय, निलेशचं भव्य स्वागत केलंय. बॉल जास्त हवेत गेलाय, फिल्डर आहे तिथे, जज करतोय आणि एकदम बाउंड्री लाईनच्या आतमध्ये राहुलने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. सुहास पवार पॅक टू द पॅव्हिलियन. टीमची धावसंख्या 31 ला तिसरी विकेट गमावली गोटेगर बीने. मागच्या षटकामध्ये जर 18 धावा आल्या नसत्या तर या विकेटचा इम्पॅक्ट पडला असता या इनिंग मध्ये. सुहास पवार आयकॉन आउट होतोय
फार लवकर मॅच फिनिश करण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण त्या प्रयत्नामध्ये त्याची विकेट पडलेली आहे. न्यू बॅटर आता मैदानामध्ये अजय पाटील, हिटमॅन ऑफ भरोडी या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे. टीमचा आयकॉन खेळाडू आहे आणि आता तो फलंदाजीसाठी जाईल. राहुलने खूप चांगलं जजमेंट दाखवलं, चांगला झेल टिपला. चला आता पुढील सन्मान होणार आहे. सन्माननीय ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टी कल्याण श्री अर्जुनजी म्हात्रे साहेबांचा एक यथोचित सन्मान मी सन्माननीय या स्पर्धेचे जनक वरुण पाटील साहेबांना स्वतः विनंती करेन की आपण श्री अर्जुन म्हात्रे साहेब भारतीय जनता पक्ष कल्याणचे ज्येष्ठ नेते आज आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा यथोचित सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून सन्माननीय वरुण पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण सुद्धा या स्पर्धेनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सुद्धा आभार. चला जाऊया पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. स्वागत आहे सगळ्याच मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून वरुण एस पाटील साहेबांच्या वतीने या कोण गावच्या क्रीडा नगरीमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर होता, बॅकफुटला जात असताना टॅप केला, हलक्या हाताने पंच करत असताना एक धाव इथे मिळेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तिथे जाईल बॉल, एक धाव मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32. आता धावा करायच्यात फक्त 12. मॅचचा आपण सेकंड इनिंगचा पॉवर प्ले मध्ये गेलो तर 2 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण बघितली तर ती फक्त 12 धावा होती, पण मागच्या ओव्हरमध्ये प्रिव्हियस ओव्हरमध्ये 18 धावा आल्या आणि त्यामुळे या मॅच मध्ये पूर्णपणे पारड्याचा वजनदार आहे श्रीराम फाउंडेशन गोटेकर बीचं. आणि टेप बॉलवर येणाऱ्या सर्वाधिक धावा त्या होत्या. लेग ब्रेकचा वापर होता, ऑन साइडला शफल झाला, थोडासा ऑफ साइडला तिथून फक्त दिशा दिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 34 धावा, 34, लॉस ऑफ 3 विकेट. प्रिव्हियस ओव्हरमध्ये रोहन शेळके सुसाट सुटला होता, 2 षटकार त्याचा बॅट मधून आले, पण आता मात्र या परिस्थितीला सिच्युएशनला अनुसरून तो बॅटिंग करतोय. कारण आता जर विकेट गेले तर कोणत्या क्षणाला CR पाटील फाउंडेशन तुर्भे देखील या मॅच मध्ये येतील, त्यामुळे तो विकेट टिकून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतोय. धावा सध्या 34. 2.9 मिलियन व्ह्यूज आतापर्यंत 70 स्पोर्ट्सला या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगला आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे तब्बल 29 लाख लोकांनी ही स्पर्धा, प्रेक्षकांनी ही स्पर्धा, 29 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा आतापर्यंत पाहिली आहे. आणि मिशन 1 मिलियन वर देखील आपण सध्या काम करतोय. सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला, स्क्रीनशॉट पाठवा तुमचे त्या गुगल फॉर्मवर आणि तुम्ही त्या मिशन 1 मिलियन गिव्ह अवे मध्ये सहभागी होऊ शकता. 34 धावा स्कोर बोर्डवर. टार्गेट या मॅच मध्ये 44 धावांचं, 10 धावांची अजूनही आवश्यकता. निलेश भिल्लारे तयार. पुढे टाकलेला बॉल ऑन ड्राईव्ह इथे केलाय, डीप मधून फिल्डर येत आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये, तिथे सिंगल मिळेल. सिंगल नंतर 35 धावा स्कोर बोर्डवर होत आहेत. एकेरी दुहेरी धावा देखील आता चालतील, कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी आटोक्यात टार्गेट आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत ज्यांना तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहताय, वरुण एस पाटील साहेब. कोणगाव गेल्या 3 रात्रीमध्ये कोणगाव आणि हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण गुगलवर सगळ्यात जास्त सर्च करण्यात आलंय. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना लेट कट केलाय, गलीमधून काढले बॉल, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळताना दिसतील, आउटफील्ड फास्ट आहे, धावा मिळतील 4. येतोय चौकार. चांगला फटका, गोलंदाजाचा वेगाचा वापर केला. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर निघत होता बॉल, आउट कटर होता आणि इथे फक्त बॅटचा चेहरा उघडला, दिशा दिली आणि डीप थर्डला बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या मॅच मध्ये आता क्लोज आलेले आहेत श्रीराम फाउंडेशन गोठीगर बी. धावा फलकावरती त्या 39. सो आता फक्त 5 धावांची गरज. वाशी इंडियन्स धारावे या टीमचे कॅप्टन आपण लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. टेप बॉलच्या षटकामध्ये सर्वाधिक जास्त धावा या मॅच मध्ये आलेल्या आहेत. 18 धावा या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आता या मॅच मध्ये समीकरण असं आहे, धावा झालेल्या आहेत 39, फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण एक छोटासा सत्कार व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय उद्योगपती बंडू म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावरती आज उपस्थित राहिलेत. तर प्रवीणजी पाटील साहेबांना मी विनंती करेन आपण सन्माननीय बंडू म्हात्रे साहेबांचा एक यथोचित सत्कार करायचा आहे.
मंगेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय उद्योगपती बंडू म्हात्रे साहेबांचा एक यथोचित सत्कार, यथोचित सन्मान. सन्माननीय उद्योगपती बंडू म्हात्रे साहेब यांचा सत्कार करतील सन्माननीय श्री मंगेशजी म्हात्रे. मनपूर्वक आभारी असणार आहोत. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलात त्याबद्दल आपले लाख लाख आभार, आपले मनपूर्वक धन्यवाद. ओव्हर टू युअर कॉम्बॉक्स. 4 धावांची आवश्यकता आहे. सामना ऑलमोस्ट खुला केलाय श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी या टीमने. विजयाच्या उंबरठ्यावर संघ आहे. परत एक वेळा बॅकफुटला जाऊन हलक्या त्याने लेट कट केलाय. नॉन स्ट्रायकिंग इनला डायरेक्ट हिट आणि टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल आणि क्रुशियल कॉल आहे. नो डाऊट बॅटरची प्रतिक्रिया सर्व काही सांगून जाते. नॉन स्ट्रायकिंग इनला धावत होता अजय आणि नक्कीच त्याची विकेट सध्या तरी प्रथम दर्शनी असं वाटतं की धोक्यात आहे. येस एक्झॅक्टली, प्रथम दर्शनी आपण बघितल्यानंतर तेच वाटलेलं. पण पाहूयात आपल्याला थर्ड अंपायर सांगतील एक्झॅक्ट डिसिजन काय असेल. अजय मैदानाच्या आतमध्ये थांबेल की त्याला पॅव्हलियन मध्ये जावं लागेल. 44 चेस करायच्या होत्या या मॅच मध्ये. प्रेक्षकांच्या तितक्याशा नजरा नाही, ती रंजकता या मॅच मध्ये पाहायला मिळाली नाही. जी टेप बॉलची ओव्हर होती खऱ्या अर्थानं त्या ओव्हर मध्ये जर विकेट आल्या असत्या, इकॉनॉमिकल ती जर ओव्हर असती तर या मॅच मध्ये आणि आपल्याला मजा पाहायला मिळाली असती. मोठा संघर्ष करावा लागला असता या 44 बनवत असताना देखील श्रीराम फाउंडेशन गोठेकर बी ला. पण त्याच ओव्हर मध्ये 18 धावा रोहन शेळकेच्या बॅट मधून आपण बघितल्या. कॅप्टन नॉक सध्या त्याने पेश केलेला आणि स्क्रीनवरती डिसिजन आहे थर्ड अंपायरचा आउट. OUT फलंदाज अजय पाटील बाद. फ्रेम मध्ये फक्त बॅट आली, अजय नव्हता आणि क्रीज पासून भरपूर दूर होता, त्याच्यामुळे त्याला जावं लागेल. खूपच चांगला थ्रो भूषण गोळेचा पाहायला मिळाला. बॅकवर्ड ऑफ पॉइंट मधून नॉन स्ट्रायकिंग एंडला तो यष्टनचा वेध घेणारा थ्रो ठरला आणि फलंदाज बाद. आतिश आला न्यू बॅटर. समोर मारलाय, फोर्स चांगला आहे बॉलवर आणि जाईल बॉल स्ट्रेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने सामना इथे संपलाय. सामना इथे जिंकलाय श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी या टीमने. अभिनंदन. चांगले क्रिकेट, चांगला खेळ श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी या टीमच्या माध्यमातून. CR पाटील फाउंडेशन तुर्बे या टीमला त्यांनी पराभूत केलं. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीकडे आता वळणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 5 ज्याने पूर्ण केला ओमकार परटोळे हा जो खेळाडू आहे तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 5 विकेट 2 षटक त्याने हाताळले. 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 6 आणि 5 फलंदाजांना बाद केलं. ओमकार पाटोळे हा ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. पंकजने 12 धावा केल्या, हेमंतने 11 केल्या, राहुल कांबळे 5, अजित चव्हाणच्या 5, ओमकार पाटोळेने 5 विकेट घेतल्यात आणि या मॅचचा हिरो तो ठरलेला आहे, मॅन ऑफ द मॅच. सामना जिंकलाय श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी ने 6 विकेटने. भव्य विजय. वळचे